Hello dear students, welcome back to our next session on 12th physics mechanical properties of fluid. In this video we are going to discuss about the fluid in a motion. Let us discuss about the one of the most important branch of dynamics, which is hydrodynamics. Hydro means fluid or simply water. Water is a fluid, and if we are going to discuss the motion of a fluid, then that branch is a hydrodynamics. Definition of that branch is the branch of physics which deals with the properties of fluid in motion is called hydrodynamics. Physics ची अशी ब्रांच की ज्या ब्रांच मध्ये आपण मोशन मध्ये असलेल्या फ्लुइड विषयी डिस्कस करत असू, त्या ब्रांचला म्हटलं जातं हायड्रोडायनामिक्स. आता बाकीच्या ब्रांच प्रमाणेच ही ब्रांच महत्त्वाची ब्रांच असणार आहे. आता some important terms related to the flow of fluid. फ्लुइडच्या फ्लो विषयी काही महत्त्वाच्या टर्म्स आपण बघणार आहोत. त्यापैकी पहिली टर्म आहे स्टेडी फ्लो. द फ्लो ऑफ फ्लुइड इन विच प्रेशर और वेलोसिटी ऑफ फ्लुइड at a given point is always constant is called steady flow. फ्लुइडचा असा फ्लो की ज्या फ्लो मध्ये कोणत्याही पॉइंटला प्रेशर आणि वेलोसिटी ऑलवेज कॉन्स्टंट राहत असेल. फ्लुइडच्या कोणत्याही पार्ट मध्ये जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर त्या पार्ट मध्ये फ्लुइडचा प्रेशर आणि त्या फ्लुइडची वेलोसिटी जर कॉन्स्टंट राहत असेल तर अशा फ्लोला आपण स्टेडी फ्लो असं म्हणणार आहोत. ओके, दिस इज द फर्स्ट टर्म स्टेडी फ्लो रिलेटेड टू द फ्लो ऑफ फ्लुइड. आपण बघतोय सम इम्पॉर्टंट टर्म्स रिलेटेड टू द फ्लो ऑफ फ्लुइड. ओके, डेफिनेशन आहे, पहिली टर्म आहे स्टेडी फ्लो. द फ्लो ऑफ फ्लुइड इन विच प्रेशर और वेलोसिटी ऑफ अ फ्लुइड ॲट अ गिवन पॉइंट इज ऑलवेज कॉन्स्टंट इज कॉल्ड स्टेडी फ्लो. आता प्रेशर और वेलोसिटी असं म्हटलंय. आता प्रेशर जर कॉन्स्टंट असेल तर ऑब्वियसली वेलोसिटी कॉन्स्टंट राहणार आहे. वेलोसिटी जर कॉन्स्टंट असेल तर फ्लोचा जो काही फ्लुइड आहे फ्लोमध्ये त्या फ्लोमधल्या फ्लुइडचा प्रेशरही कॉन्स्टंट राहणार आहे. त्यामुळं प्रेशर और वेलोसिटी असं म्हटलं आहे. लिक्विडचा असा फ्लो की ज्या फ्लोमध्ये कुठल्याही पॉइंटला प्रेशर आणि वेलोसिटी जर ऑलवेज कॉन्स्टंट राहत असेल तर त्या फ्लोला आपण स्टेडी फ्लो असं म्हणणार आहोत. ओके, त्यानंतर नेक्स्ट टर्म आहे फ्लो लाईन. द पाथ ऑफ इंडिव्हिज्युअल पार्टिकल इन अ मूव्हिंग फ्लुइड इज कॉल्ड फ्लो लाईन. सपोज आपण मूव्हिंग फ्लुइडचा विचार करत असतो, त्या मूव्हिंग फ्लो मधला एखादा पार्टिकल आपण कन्सिडर केला आणि तो पार्टिकल ज्या पाथने ज्या मार्गाने त्या फ्लो मधून पास होणार आहे किंवा जो मार्ग त्या फ्लो मधून तो अवलंबणार आहे त्या मार्गाला त्या पाथला आपण फ्लो लाईन असं म्हणणार आहोत. द पाथ ऑफ इंडिव्हिज्युअल पार्टिकल इन अ मूव्हिंग फ्लुइड इज कॉल्ड फ्लो लाईन. मूव्हिंग पार्टिकलचा जो काही पाथ असेल त्या पाथला आपण फ्लो लाईन असं म्हणणार आहोत. आता ही जी काही डायग्राम तुम्हाला दिसतेय, ह्या डायग्राममध्ये एक फ्लो ट्यूब मी कन्सिडर करतोय. आता फ्लो ट्यूब काय आहे त्याविषयी आपण पुढे नेक्स्ट टर्म बघणार आहोत. बट ज्या काही हॉरिझॉन्टल लाईन्स आपल्याला दिसत आहेत त्या लाईनने लिक्विड मधला फ्लुइड मधला पार्टिकल जाणार आहे त्या लाईनला आपण म्हणणार आहोत फ्लो लाईन्स. इथं फ्लो लाईन्स तुम्हाला दाखवलेल्या आहेत. ओके, ही झाली फर्स्ट सेकंड टर्म फ्लो लाईन. त्यानंतर थर्ड टर्म आहे स्ट्रीम लाईन. थर्ड टर्म आहे स्ट्रीम लाईन. द कर्व हुज टँजंट ॲट एनी पॉइंट इन द फ्लो इज इन द डायरेक्शन ऑफ वेलोसिटी ऑफ फ्लो इज कॉल्ड स्ट्रीम लाईन. अशा कर्व की ज्या कर्वला ड्रॉ केलेल्या टँजंट आणि फ्लोची डायरेक्शन किंवा फ्लोच्या वेलोसिटीची डायरेक्शन सेम असेल, अशी कर्व की ज्या कर्वला ड्रॉ केलेली टँजंट, द कर्व हुज टँजंट ॲट एनी पॉइंट इन द फ्लो इज इन द डायरेक्शन ऑफ वेलोसिटी ऑफ फ्लो. ती टँजंट जर वेलोसिटीच्या डायरेक्शनमध्ये असेल तर त्या कर्वला आपण स्ट्रीम लाईन असं म्हणणार आहोत. आता ह्या डायग्राममध्ये सपोज ज्या काही फ्लो लाईन दिसत आहे त्या फ्लो लाईन आणि स्ट्रीम लाईन ह्या ओव्हरलॅप झालेल्या असणार आहे. फ्लो लाईन आणि स्ट्रीम लाईन ओव्हरलॅप झालेले असणार आहे कारण हा स्टेडी फ्लो आहे. स्टेडी फ्लोच्या बाबतीत ऑलवेज असंच होतंय, फ्लो लाईन आणि स्ट्रीम लाईन एकमेकावरती ओव्हरलॅप झालेले असणार, एकमेकाला पॅरलल असणार आहे. सपोज ही कर्व मी कन्सिडर करतोय, ह्या लाईन्स मी कन्सिडर करतोय आणि ह्या लाईन्समध्ये
ह्या लाईन्समध्ये जर एखादी कर्व मी ड्रॉ केली, एखाद्या लाईनला कोणतीही एक लाईन कन्सिडर केली, त्या कोणत्याही एका लाईनला टँजंट जर ड्रॉ केली, तर ती टँजंट आणि व्हेलॉसिटी ऑफ फ्लुइड सेम डायरेक्शनला असणार आहे. त्यामुळं त्या कर्वला आपण म्हणणार आहोत स्ट्रीम लाईन. दिलं तुम्हाला दिसतीये त्या फिगरमध्ये फ्लो लाईन आणि स्ट्रीम लाईन दोनही एकच असणार आहे. ओके. नंतर फ्लो ट्यूब. फ्लो ट्यूब अँड इमॅजिनरी बंडल ऑफ फ्लो लाईन बाउंडेड बाय इमॅजिनरी वॉल इज कॉल्ड फ्लो ट्यूब. ज्या काही फ्लो लाईन्स असतील, फ्लो लाईन्स म्हणजे काय आपण या अगोदर बघितले, पाथ फॉलोड बाय द पार्टिकल इन अ मुव्हिंग फ्लुइड. मुव्हिंग फ्लुइडमध्ये पार्टिकलनी फॉलो केलेला पाथ, द पाथ ऑफ इंडिव्हिज्युअल पार्टिकल इन अ मुव्हिंग फ्लुइड, त्याला आपण फ्लो लाईन्स असं म्हणतो. ह्या फ्लो लाईन्स आपल्याला दिसत आहे आणि ह्या फ्लो लाईनचा एक बंडल की जो इमॅजिनरी असणार आहे ऑब्विसली, त्या इमॅजिनरी बंडलला आपण फ्लो ट्यूब असं म्हणणार आहोत. ही जी काही तुम्हाला दिसते पूर्ण फ्लो ट्यूब असणार आहे. तुम्हाला जी दिसते ती पूर्ण फ्लो ट्यूब असणार आहे. ओके. आणि फ्लो लाईन्सच्या बंडलला, इमॅजिनरी बंडलला आपण फ्लो ट्यूब असं म्हणणार आहोत. त्यानंतर काही महत्त्वाची एक नोट आहे. फॉर स्टेडी फ्लोसाठी असं फ्लो की ज्या फ्लोमध्ये प्रेशर आणि व्हेलॉसिटी ऑलवेज कॉन्स्टंट असते, त्या फ्लोसाठी, स्टेडी फ्लोसाठी जे काही फ्लुइड असेल, फ्लुइड कॅन नॉट क्रॉस द वॉल ऑफ फ्लो ट्यूब. स्टेडी फ्लोमध्ये फ्लुइड फ्लो ट्यूबच्या वॉलला कधीही क्रॉस करत नाही. आणखी एक आहे, ऑल्सो फ्लुइड इन ॲडजस्टंट फ्लो ट्यूब कॅन नॉट मिक्स. जर दोन फ्लो ट्यूब, दोन इमॅजिनरी ट्यूब आपण कन्सिडर केल्यात, दोन फ्लो ट्यूब आपण कन्सिडर केल्यात, तर त्या दोन फ्लो ट्यूबमधलं जे काही फ्लुइड आहे, जे काही लिक्विड आहे, तो गॅसही असू शकतो, फ्लुइड, जे काही फ्लुइड आहे ते फ्लुइड एकमेकात कधीही मिक्स होत नाही. ओके. या महत्त्वाच्या टर्म होत्या. पहिली टर्म आहे स्टेडी फ्लो, द फ्लो ऑफ फ्लुइड इन विच प्रेशर और वेलोसिटी ऑफ अ फ्लुइड at a given point is always constant. That flow is called steady flow. Next term is a flow line. The path of individual particle in a moving fluid is called flow line. ह्या डायग्राम मध्ये तुम्हाला फ्लो लाईन दिसतीये, फ्लो ट्यूब दिसतीये. ओके. स्ट्रीम लाइन, the curve whose tangent at any point in the flow is in the direction of velocity of flow is called stream line. And last term is flow tube. Last नहीं है, सॉरी. फोर्थ नंबरची टर्म आहे फ्लो ट्यूब अँड इमॅजिनरी बंडल ऑफ फ्लो लाईन्स. फ्लो लाईन्सचा इमॅजिनरी बंडल आहे की जो बंडल इमॅजिनरी वॉलने बाउंड करून ठेवलाय, त्या बंडलला आपण म्हणणार आहोत फ्लो ट्यूब. अँड इमॅजिनरी बंडल ऑफ फ्लो लाईन्स बाउंडेड बाय इमॅजिनरी वॉल इज कॉल्ड फ्लो ट्यूब. अँड द नोट इज दॅट फॉर स्टेडी फ्लो फ्लुइड कॅन नॉट क्रॉस द वॉल ऑफ फ्लो ट्यूब. स्टेडी फ्लोसाठी, असा फ्लो की ज्यामध्ये प्रेशर आणि व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे, त्या फ्लोसाठी, स्टेडी फ्लोसाठी जे काही फ्लुइड असेल ते फ्लुइड फ्लो ट्यूबच्या वॉलला कधीही क्रॉस करत नाही. आणि दोन जर ॲडजेसंट फ्लो ट्यूब आपण कन्सिडर केल्यात, तर त्या दोन ॲडजेसंट फ्लो ट्यूबमधलं जे काही फ्लुइड असेल ते फ्लुइड एकमेकात कधीही मिक्स होत नाही. ओके. या चार टर्म झाल्यात. नेक्स्ट टर्म आहे 5 नंबरची. ॲक्च्युली हा फ्लोचा टाईप आहे, लॅमिनार फ्लो किंवा याला स्ट्रीमलाईन फ्लो असंही म्हटलं जातं. द स्टेडी फ्लो ऑफ फ्लुइड इन विच ॲडजस्टंट लेअर ऑफ अ फ्लुइड मूव्ज स्मूथली ओव्हर इच अदर. आता जो फ्लुइडचा फ्लो असेल, त्या फ्लुइडच्या फ्लोला आपण नंबर ऑफ लेयर्समध्ये जर डिवाइड केलं, तर ते सर्वच्या सर्व लेयर एकमेकावरती स्मूथली मूव्ह होत असतील. द स्टेडी फ्लो ऑफ फ्लुइड इन विच ॲडजस्टंट लेअर ऑफ फ्लुइड मूव्ज स्मूथली ओव्हर इच अदर, देन दॅट फ्लो इज कॉल्ड स्ट्रीमलाईन फ्लो ऑर लॅमिनार फ्लो. आता ही जी काही डायग्राम दिसते, या डायग्राममध्ये स्ट्रीमलाईन फ्लो तुम्ही बघू शकता. फ्लुइडच्या फ्लोला 1 2 3 4 5 लेअरमध्ये कन्सिडर केले आणि हे सर्वच्या सर्व लेअर स्मूथली एकमेकावरती मूव्ह होत आहे, म्हणून हा फ्लो आपण स्ट्रीमलाईन फ्लो और लॅमिनार फ्लो असा कन्सिडर करणार आहोत. आता एक्झाम्पल जर बघायचं असेल स्ट्रीमलाईन फ्लोचं, तर ते एक्झाम्पल आहे स्टेडी फ्लो ऑफ रिव्हर. रिव्हर जर कन्सिडर केली, रिव्हरचा स्टेडी फ्लो, शांत नदी वाहतीये,
तर त्यामधलं वॉटर अशा प्रकारे स्मूथली फ्लो होताना आपल्याला दिसतंय. मग असा जो काही फ्लो असेल त्या फ्लोला आपण स्ट्रीमलाईन फ्लो असं म्हणणार आहोत. एक्झाम्पल आहे स्टेडी फ्लो ऑफ रिव्हर कॅन बी ॲज्युम टू बी स्ट्रीमलाईन फ्लो. रिव्हरचा स्टेडी फ्लो त्याला आपण स्ट्रीमलाईन फ्लो किंवा लॅमिनार फ्लो असं कन्सिडर करू शकतो. स्ट्रीमलाईन फ्लोची डायग्राम इथं तुम्हाला दिसणार आहे. त्यानंतर टर्ब्युलंट फ्लो. नेक्स्ट 6 नंबरची टर्म आहे टर्ब्युलंट फ्लो. डेफिनेशन आहे द फ्लो ऑफ फ्लुइड ॲट व्हेरी हाय रेट सो दॅट देर इज नो स्टेडी फ्लो अँड द फ्लो पॅटर्न चेंजेस कंटिन्युअसली. असा फ्लो की ज्याचा रेट खूप जास्त असणार आहे, खूप फास्ट त्या फ्लोमध्ये लिक्विड किंवा फ्लुइड फ्लो होणार आहे, अशा फ्लोला आपण टर्ब्युलंट फ्लो असं म्हणणार आहोत. आणि यामध्ये जो काही फ्लो पॅटर्न असेल, फ्लोचा जो पॅटर्न असेल तो पॅटर्न कंटिन्युअसली चेंज होत असतो. फॉर एक्झाम्पल फ्लडेड रिव्हर. एक्झाम्पल आहे फ्लडेड रिव्हर. पूर आलेली जर नदी तुम्ही ऑब्झर्व केली तर त्यामध्ये फ्लोचा जो काही पॅटर्न आहे तो पॅटर्न कॉन्स्टंट नसणार आहे, तो पॅटर्न कंटिन्युअसली चेंज होत राहणार आहे. फ्लोच्या लिक्विडच्या और जे काही वॉटर असेल त्या फ्लडेड रिव्हरमधलं त्या वॉटरची फ्लोची डायरेक्शन कंटिन्युअसली चेंज होत असते. मग अशा फ्लोला आपण टर्ब्युलंट फ्लो असं म्हणू शकतो. टर्ब्युलंट फ्लोचं एक्झाम्पल आहे फ्लडेड रिव्हर ऑर टॅप वॉटर विथ हाय स्पीड. खूप हाय स्पीडने जर तुम्ही वॉटरचा जो काही टॅप असेल तो टॅप जर ओपन केला तर त्यातून बाहेर पडणारं जे काही वॉटर आहे त्या वॉटरचा जो फ्लो आहे तो खूप हाय स्पीडनं असणार आहे. मग त्याचा जो काही रेट असेल तो रेट खूप जास्त असणार आहे आणि फ्लो पॅटर्न कंटिन्युअसली चेंज होणार आहे. म्हणून त्या टॅबमधून बाहेर पडणाऱ्या वॉटरच्या फ्लोला आपण टर्ब्युलंट फ्लो असं म्हणू शकतो. आता नेक्स्ट स्लाइडमध्ये आपण टर्ब्युलंट फ्लो आणि स्ट्रीमलाईन फ्लो यांच्यामधला डिफरन्स बघणार आहोत. डिफरन्स बिटवीन streamline flow and turbulent flow. In that first point is streamline flow is a smooth and steady flow of liquid. Streamline flow or simply laminar flow हा जो काही फ्लो आहे हा स्मूथ आणि स्टेडी असणार आहे, एकदम स्मूथली फ्लुइड फ्लो होणार आहे. त्या फ्लोला आपण स्ट्रीमलाईन फ्लो असं म्हणणार आहोत. टर्ब्युलंट फ्लो इट इज इरेग्युलर अँड अनस्टेडी फ्लो ऑफ फ्लुइड. जो काही टर्ब्युलंट फ्लो आहे तो टर्ब्युलंट फ्लो इरेग्युलर लिक्विडच्या फ्लोची फ्लुइड ज्या प्रकारे फ्लो होत आहे तो फ्लो इरेग्युलर असणार आहे. स्ट्रीमलाईनमध्ये स्मूथ अँड स्टेडी फ्लो असतो, टर्ब्युलंटमध्ये इरेग्युलर अँड अनस्टेडी फ्लो असणार आहे. सेकंड पॉइंट इज इन स्ट्रीमलाईन फ्लो फ्लुइड फ्लोज विथ वेलॉसिटी स्मॉलर दॅन द क्रिटिकल वेलॉसिटी. एक पर्टिक्युलर क्रिटिकल वेलॉसिटी असणार आहे. आता क्रिटिकल वेलॉसिटी म्हणजे काय असते? अशी वेलॉसिटी की ज्या वेलॉसिटीच्या पुढे फ्लो स्ट्रीमलाईन न राहता टर्ब्युलंट होतोय, त्या वेलॉसिटीला आपण क्रिटिकल वेलॉसिटी असं म्हणणार आहोत. आणि स्ट्रीमलाईन फ्लोमध्ये लिक्विडच्या किंवा फ्लुइडच्या फ्लोची वेलॉसिटी ही क्रिटिकल वेलॉसिटीपेक्षा कमी असणार आहे. इन स्ट्रीमलाईन फ्लो फ्लुइड फ्लोज विथ वेलॉसिटी स्मॉलर दॅन द क्रिटिकल velocity. Okay, whereas in turbulent flow fluid flows with velocity greater than the critical velocity. turbulent flow मध्ये फ्लुइड ची जी काही वेलॉसिटी असेल ती वेलॉसिटी क्रिटिकल वेलॉसिटी पेक्षा ग्रेटर असते. ओके, थर्ड नंबरचा पॉइंट इन स्ट्रीमलाईन फ्लो द वेलॉसिटी ऑफ फ्लुइड ॲट अ गिव्हन पॉइंट इज ऑलवेज कॉन्स्टंट. स्ट्रीमलाईन फ्लो मध्ये कोणत्याही पॉइंटची वेलॉसिटी कोणत्याही टाइमला तुम्ही मेजर करा, ॲट एनी इन्स्टंट ऑफ टाइम वेलॉसिटी ॲट अ पर्टिक्युलर पॉइंट इज ऑलवेज कॉन्स्टंट. इन streamline flow the velocity of fluid at a given point is always constant, whereas in turbulent flow velocity of fluid at any point does not remains constant. turbulent flow मध्ये कोणत्याही पॉइंटची वेलॉसिटी तुम्ही कन्सिडर करा, ती वेलॉसिटी जास्त काळ कॉन्स्टंट राहत नाही. ओके, अँड फोर्थ डिफरन्सिंग पॉइंट इज दॅट इन स्ट्रीमलाईन फ्लो two streamlines can never intersect. That means the streamlines are always parallel. ज्या काही streamlines आपण कन्सिडर करतोय, path followed by the particle in a fluid, मोशन मध्ये असलेल्या फ्लुइड मध्ये ज्या पाथनी पार्टिकल जाणार आहे त्या पाथला आपण स्ट्रीमलाईन म्हणतोय. आणि अशा दोन स्ट्रीमलाईन
ऑलवेज एकमेकाला पॅरलल असणारे त्या एकमेकाला कधीही इंटरसेक्ट करणार नाही. कोणत्या फ्लोमध्ये? स्ट्रीमलाईन फ्लोमध्ये. व्हेअरॅज इन टर्बुलंट फ्लो at some point fluid may have rotational motion which rise to eddies. टर्बुलंट फ्लो मध्ये काही ठिकाणी फ्लुइडच्या पार्टिकलला रोटेशनल मोशन असणार आहे. तिथं जे काही स्ट्रीमलाईन्स असतील ते एकमेकाला इंटरसेक्ट करू शकतील आणि जे इडीज लाईक स्ट्रक्चर तुम्हाला ऑब्झर्व करायला मिळेल टर्बुलंट फ्लोमध्ये, त्याला आपण भवरा असं म्हणतोय. बघितलंय? जर फ्लडेड रिव्हर आपण बघत असू तर त्या फ्लडेड रिव्हरमध्ये अशा प्रकारचे इडीज तुम्ही ऑब्झर्व करू शकता, कारण तो फ्लो कसा आहे? टर्बुलंट फ्लो आहे. 5 नंबरचा डिफरन्सिंग पॉइंट आहे. इन स्ट्रीमलाईन फ्लो ट्यूब डज नॉट लूज इट्स ऑर्डर अँड पार्टिकल मूव्स इन अ सेम डायरेक्शन. स्ट्रीमलाईन फ्लोमध्ये ज्या काही फ्लो ट्यूब्स असतील त्या फ्लो ट्यूब्स त्यांची ऑर्डर कधीही लूज करत नाही आणि पार्टिकल सेम डायरेक्शननी कंटिन्युअसली मूव्ह होत असतो. व्हेअरॅज इन टर्बुलंट फ्लो ट्यूब लूज इट्स ऑर्डर अँड पार्टिकल मूव्स इन अ रँडम डायरेक्शन. पार्टिकल ज्या फ्लो ट्यूब्स असतील त्या फ्लो ट्यूबची ऑर्डर फिक्स नसते, त्या फ्लो ट्यूबची ऑर्डर लूज होणार आहे आणि पार्टिकल वेगवेगळ्या रँडम डायरेक्शननी मूव्ह होऊ शकता. बट turbulent flow मध्ये. This is the difference between streamline flow and turbulent flow.